आज आहे आपला फ्री ऑनलाईन आरी वर्क दिवस 28वा आणि मी आपल्या केएस आरी वर्क या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। तर आज आपण थोडस वेगळंच वर्क शिकणार आहोत। आपण कंटिन्यू स्टिच शिकत आहोत, परंतु स्टिच करून बोर झाला असाल त्यामुळे मी यानंतर आपले क्लास आता अल्टरनेट होणार आहेत। एक दिवस स्टिच घेईल आणि एक दिवस दुसरं आरी वर्क बद्दल जेही डिझाईन्स वगैरे असतील ते मी इथे घेणार आहे। तर आज आपण बुटा वर्क शिकणार आहोत। तर आरी वर्क मध्ये भरपूर असे बुटा वर्कचे प्रकार आहेत। तर आपण स्टेप बाय स्टेप आता यानंतर कशा पद्धतीने बुटा वर्क तयार करता येतील ते पाहणार आहोत। तर मी आज थोडंफार 2 मण्यापासून जे की शुगर बीड्स आणि 3mm प्लास्टिक बीड्स पासून आपण कोणकोणत्या बुटावर शिकू शकतो तर ते पाहणार आहे। तर तुम्हाला इथे व्हिडिओ मध्ये दिसतच असेल की मी साध्या मशीनचा थ्रेड घेतलेला आहे आणि त्यानंतर आपण नीडल जी आहे ती बीड्सचीच नीडल आहे ती मी इथे यूज करणार आहे। त्यानंतर आपल्याला लागणार आहे कटर, तसेच शुगर बीड्स आणि 3mm या दोनच बीड्स पासून आपण कोणकोणते बुटा तयार करणार आहोत हे आज या व्हिडिओ मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर आणि आपले जे स्टिच आहेत ना ते पण कंटिन्यू होतीलच, परंतु एक दिवस मी हे घेणार आहे बुटावर घेईल आणि एक दिवस स्टिच घेणार आहे। हे बघा 3mm इथे 3mm प्लास्टिक बीड्स आहेत, हे तुम्ही पाहू शकता। याची साईज ही शुगर बीड्स पेक्षा मोठी आहे, हे पहा। आणि त्यानंतर शुगर बीड्स एकदम छोट्या साईज मध्ये आहेत, तुम्ही पाहू शकता। तर या 2 बीड्स पासून आपण आज बुटा तयार करून घेणार आहोत। चला तर मग आता स्टार्ट करूया आपण। येथे मी साध्या मशीनचा थ्रेड घेतलेला आहे, तुम्हाला इथे साध्या मशीनच्या थ्रेडनेच आपल्याला वर्क हे करायचं आहे। तर आपण वेगवेगळ्या आज बुटाचे प्रकार पाहणार आहोत। आरी वर्क मध्ये खूप असे सुंदर बुट्टी तयार करता येतील। आपण स्टेप बाय स्टेप पूर्ण वर्क शिकणार आहोत। चला मग स्टार्ट करूया। मी इथे धाग्याला गाठ मारून घेतलेली आहे। तर सुरुवातीला आपण आता एकच बीड्स कसं फिक्स करायचं आहे ते पाहूया। मी इथे 3mm प्लास्टिक बीड्स तुम्हाला सिंगल बीड्स फिक्स करून दाखवणार आहे। सिंगल बीड्स पासून आपण आता बुट्टा तयार करून घेणार आहोत। हे पहा, मी इथे बीड्सची सुई घेतलेली आहे, एकदम नाजूक आहे आणि एकदम बारीक आहे तिचं टोक। हे पहा, पहिल्यांदा मी इथे धागा हा वरती काढून घेते। परत धागा वरती काढल्याच्या नंतर आपल्याला लगेच फिक्स करून घ्यायचा आहे। फिक्स केल्याच्या नंतर आता आपण इथे 3mm बीड्स हे टाकून घेऊया। हे पहा, टाकल्याच्या नंतर परत एक आपल्याला टाका द्यायचा आहे। हे बघा, मी धागा इथे वरती काढून घेतलेला आहे। तर आता इथे फिक्स करण्यासाठी आपल्याला गाठ मारावी लागणार, परंतु इथे गाठ मारण्याची गरज नाहीये, डायरेक्टली इथे फिक्स होतो। ते कशा प्रकारे पहा। हे पहा, याच पद्धतीने तुम्हाला धागा जे आहे ना ते मण्याच्या आतमधून वरतून राऊंड मारायचा आहे आणि खालच्या हाताने धागा हा ओढून घ्यायचा आहे। इथे आपला फिक्स झालेला आहे। चला तर मग आपण दुसरा पाहूया। हे बघा, मी एक 3mm बीड्स आणि एक शुगर बीड्स, 2 बीड्स पासून आपण कोणती बुट्टी तयार करणार आहोत ते पाहूया। पहिल्यांदा सिंगल बीड्स आपण फिक्स करून बुट्टी तयार करून घेतलेली आहे। हे पहा, मी इथे मोठी साईज आहे ना ती 3mm ची, ते मी पहिल्यांदा टाकून फिक्स करून घेतला। त्यानंतर शुगर बीड्स टाकून घेतला
आणि त्यानंतर परत हा धागा वरती काढून मी आता इथे गाठ मारून घेते. सिंगल बीड्स पासून पण आपल्याला बुट्टी तयार करता येते. परत 2 मण्यापासून पण करता येते, 3 मण्यापासून पण करता येते, 4 मण्यापासून पण करता येते. तर आपल्याला हे सगळं काही वर्क हे शिकायचं आहे. परत मी तीच बुट्टी दाखवते. पहिल्यांदा मी 3 mm बीड्स हे फिक्स करून घेते. एक मिनिट, येथे फिक्स करून घेते. परत धागावरती करून शुगर बीड्स आणि त्यानंतर परत परत इथे शेवटी आपल्याला इथे गाठ मारून घ्यायची आहे. ज्या पद्धतीने मी व्हिडिओ मध्ये दाखवते सेम त्याच पद्धतीने तुम्ही ही बुटी वर्क हे कव्हर करत जायचं आहे. यानंतर नेक्स्ट पाहू आपण. प्रत्येक वेळेस आपल्याला धागा हा लॉक करून घ्यायचा आहे. यानंतर आपण 3 मणी यूज करून आपण बुट्टी तयार करून घेणार आहोत. पहिल्यांदा मी शुगर बीड्स टाकला, त्यानंतर 3 mm बीड्स, त्यानंतर परत इथे शुगर बीड्स, परत इथे आपला शेवटी गाठ मारून घ्यायची आहे. ब्लाउज वर्क केल्याच्या नंतर पाठीमागच्या गळ्यावरती किंवा हातावरती वगैरे जी स्पेस असतो ना त्यावरती अशा बुट्ट्या टाकल्याच्या नंतर खूप सुंदर असं दिसतं. आपण परत नेक्स्ट पाहूया. हे पहा, मी धागा हा वरती काढून घेतलेला आहे. त्यानंतर 3 mm बीड्स मी इथे टाकून घेते. परत 2 बीड्स मी टाकलेले आहेत. त्यानंतर परत आपल्याला लॉक करायचं आहे आणि परत आपण 2 मण्याच्या मधून परत आपल्याला धागा हा वरती काढून घ्यायचा आहे आणि परत इथे 3 mm बीड्स हे टाकून या पद्धतीने आपल्याला लॉक करून गाठ मारून घ्यायची आहे. एका मण्यापासून पाहिलं, 2 मण्यापासून पण पाहिलं, 3 मण्यापासून पण आपण बुट्टी कशा पद्धतीने तयार करायची हे पाहिलं आहे. आता आपण 4 मण्यापासून बुट्टी तयार करून घेणार आहोत. तर मी इथे धागा हा वरती काढून लॉक करून घेतला आहे आणि मी इथे 4 मणे या पद्धतीने सुईमध्ये टाकलेले आहेत. पहिल्यांदा एक एक करून आपण आता मणी फिक्स करून घेऊया. बघा, एक टाकला, दुसराही फिक्स करत आहे. दुसरा फिक्स केल्याच्या नंतर परत इथे आपल्याला लॉक करायचा आहे आणि परत 2 मण्याच्या मधून परत आपल्याला धागा हा वरती काढून घ्यायचा आहे. परत तिसरा बीड्स टाकला, परत इथे लॉक करायचा आहे. हे बघा, लॉक इथे झाल्याच्या नंतर परत आपल्याला रिटर्न बॅक यायचं आहे त्याच मण्याच्या पाठीमागे चौथा मणी टाकण्यासाठी आणि इथे मणी टाकून परत येथे लॉक करून आपल्याला शेवटी नॉट मारून घ्यायचे आहे. तुम्ही याही पद्धतीने ही 4 मण्यापासून 4 बीड्स पासून अशाही पद्धतीने बुट्टी तयार करून घेऊ शकता किंवा मी यानंतर दुसरी पद्धत पण सांगते कशा पद्धतीने करायची ते. तुम्हाला जी सोपी वाटेल ती तुम्ही वापरू शकता. हे बघा, 4 मण्यापासून बुट्टी तयार झालेली आहे. यानंतर बघू आपण परत 4 मण्यापासूनच इथे मी धागावरती काढून घेते. त्यानंतर परत थोडासा स्पेस देऊन मी इथे एक टाका देणार आहे. हे पहा, थोडासा स्पेस देऊन मी टाका दिला. परत सेम त्याच पॉइंटला आपण लॉक करून घेऊया आणि त्यानंतर इथे आता बीड्स टाकून घेऊ. तर मी येथे आता एक शुगर बीड्स आणि एक 3 mm बीड्स टाकलेला आहे. हे बघा, एक छोटा आणि एक मोठा. तर रिटर्न आपल्याला जाऊन आपल्याला ते मणी फिक्स करायचे आहेत. हे बघा, परत एकदा सांगते, थोडा स्पेस द्यायचा आहे
धागावरती काढायचा आहे, एक टाका देऊन परत लॉक करायचा आहे, परत मनी टाकून परत आपल्याला इथे रिटर्न येऊन धागा हा फिक्स करून घ्यायचा आहे. हे बघा, त्याच पॉइंटला धागा हा फिक्स करून घ्यायचा आहे. म्हणजे जे काही आपण मनी टाकल्याच्या नंतर फिक्स करणार आहोत ना, ते एकदम सेंटरलाच फिक्स पूर्ण करण्यात इथे येतील. आणि अगोदरच्या बुट्टीमध्ये कसं होतं की प्रत्येक वेळेस आपल्याला मन्याच्या समोरच आपल्याला लॉक करता आला असतं, आणि इथे जे आहे ते सेंटर मध्ये आपल्याला पूर्ण धागा हा फिक्स करून घ्यायचा आहे. हे पहा, मनी टाकल्याच्या नंतर आपण इथे सेंटर मध्ये परत आपण धागा हा टाकून घेणार आहोत आणि लॉक करून घेणार आहोत. आणि सुरुवातीला आपण मन्याच्या बाजूच्या साइडनी आपण फिक्स करून घेत होतो. थोडा स्पेस देऊन परत आपण लॉक करून घेऊन मनी टाकल्याच्या नंतर सेंटर मध्येच पूर्ण एकाच पॉइंटला इथे लॉक करण्यात येत आहे या बुट्टीमध्ये. या पद्धतीने तुम्ही बुट्टी तयार करू शकता. काही काही मणी हे खराब असतात, त्यामुळे सुईमधून खालीही जात नाहीयेत. त्यामुळे जे व्यवस्थित बीड्स आहेत ना, तेच आपण सुईमध्ये इथे टाकून घेणार आहोत. हे बघा, या पद्धतीने आपली इथे बुटावर्क हे झालेलं आहे. आणि शेवटी सेंटर मध्येच आपल्याला गाठ पण मारून घ्यायची आहे. सुरुवातीच्या याच्यामध्ये आपण मन्याच्या एकदम समोर आपण गाठ मारून घेत होतो, पण इथे वर्क झाल्याच्या नंतर, बुटी कव्हर झाल्याच्या नंतर सेंटर मध्येच आपल्याला नॉट मारायचे आहे. यानंतर आपण नेक्स्ट बुट्टी वर्क पाहूया. त्यानंतर नेक्स्ट बुट्टी कोणती आहे ते कळेलच तुम्हाला. व्हिडिओ कंटिन्यू स्किप न करता पहा. आणि जे नवीन सबस्क्राईब आहेत त्यांनी पाठीमागचे सर्व व्हिडिओ पहा, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. हे बघा, सुरुवातीला मी इथे एकच बीड्स फिक्स करून घेते. आणि त्यानंतर आता एक अर्धचंद्र गोल कसा असतो त्याच शेप मध्ये आपल्याला शुगर बीड्स हे फिक्स करून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने ही बुट्टी तयार करता येतील आणि सुंदर अशा दिसतात. प्रत्येक बुट्टी झाल्याच्या नंतर आपल्याला गाठी नक्कीच मारायच्या आहे. आणि जर बाय चान्स मध्ये जर असा वरती धागा राहिला तर परत तो खालून ही सुई टाकायची आहे आणि धागा अडकून खाली परत ओढून घ्यायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट बुट्टी पाहणार आहोत. येथे मी आता एक शुगर बीड्स आणि एक 3mm बीड्स हे फिक्स करून घेते. बघा, याच पद्धतीने आणि परत आता
पहिल्यांदा एकच 3 mm बीड्स मी फिक्स करून घेतला होता. येथे शुगर बीड्स आणि 3 mm बीड्स फिक्स केल्याच्या नंतर गाठ मारून घ्यायची आहे आणि परत आपल्याला अर्धचंद्रगोलच्या शेप मध्ये आपल्याला शुगर बीड्स फिक्स करायचे आहेत. परत आपल्याला रिटर्न यायचं आहे अर्धचंद्रगोलच्या शेप मध्ये परत शुगर बीड्स फिक्स करून. त्यापूर्वी येथे आपण गाठ मारून घेऊया. पहा, गाठ मारून झालेली आहे. आता परत आपल्याला रिटर्न परत शुगर बीड्स फिक्स करत यायचे आहेत, म्हणजेच डबल राऊंड घ्यायचा आहे इथे. दोन दोन मणी फिक्स करत आपल्याला लॉक करत जायचं आहे. शुगर बीड्स हे छोटे असल्यामुळे दोन दोन बीड्स हे फिक्स करत जायचं आहे. आणि आता इथे आपण गाठ मारून घेऊया. हे पहा किती सुंदर असे बुट्टी दिसत आहे. हे पहा, आता आपण पाहू यानंतर नेक्स्ट बुट्टी. तर येथे मी पहिल्यांदा एक 3 mm प्लास्टिक बीड्स इथे मी ते फिक्स करून घेते. प्रत्येक वेळेस धागा हा लॉक करत जायचा आहे. पहिल्यांदा एकच मी 3 mm प्लास्टिक बीड्स लॉक करते. गाठ न मारता कशा पद्धतीने लॉक करायचं आहे, फिक्स करायचं आहे हे तुम्ही पाहू शकता. आता हे जे 3 mm प्लास्टिक बीड्स ने फिक्स केलेला आहे ना, त्याच्या पूर्ण राऊंडने आपल्याला आता शुगर बीड्स टाकत जायचे आहे. हे पहा, दोन दोन शुगर बीड्स मी इथे टाकत जात आहे. पूर्ण राऊंड कव्हर करत आपल्याला शुगर बीड्स हे टाकायचे आहेत, फिक्स करायचे आहेत. बघा, आता शेवटी आपण आतमधूनच आपण नॉट मारून घेऊया. आतमधल्या साइडनेच आपल्याला इथे नॉट मारायचे आहे. आणि या शुगर बीड्स जे राऊंड मध्ये फिक्स केलेले आहेत ना, यानंतर या शुगर बीड्सच्या बाजूने आता आपण जे 3 mm बीड्स होते ना, ते पण फिक्स करून घेऊ शकतो. ती पण बुट्टी मी इथे तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने करता येईल. तर हे बघा, मी इथे आता एक
3 बीड्स मी फिक्स करून घेतलेला आहे. यानंतर आता शुगर बीड्स हे फिक्स करून घेऊया. 2 शुगर बीड्स मी ते फिक्स करून घेते. सेम अगोदरची जी बुट्टी आहे ना, सेम तीच आपल्याला इथे पहिल्यांदा कव्हर करून घ्यायची आहे. तुम्ही ती पण बुट्टी यूज करू शकता ब्लाउज वरती, किंवा ही जे सांगत आहे ना, ही पण तुम्ही यूज करू शकता. हे बघा, आता इथे शुगर बीड्स फिक्स झालेले आहेत. इथे मी आता नॉट मारून घेते. तर यानंतर शुगर बीडच्या बाजूने आपण 3 बीड्स हे फिक्स करत जाऊ. आणि हो, जर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, कमेंट करा, आणि ज्यांना आरी वर्क शिकायचे अशापर्यंत नक्कीच व्हिडिओ हा शेअर करा. आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. जे कोणी नवीन पहिल्यांदाच आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ पाहत असतील तर प्लीज चॅनल हे सबस्क्राईब करा. इथे आता 3 बीड्स मी फिक्स करत जाते. 3 बीड्सची साईज मोठी असल्यामुळे फक्त आपल्याला इथे एकच बीड्स हे फिक्स करत जायचं आहे. जर 2 इथे बीड्स फिक्स केले तर खूप म्हणजे गॅप पण दिसतो आणि व्यवस्थित बुट्टी दिसत नाही. त्यामुळे एकच आपल्याला बीड्स हे फिक्स करत जायचं आहे. हे जे बुट्टी वर्क आहे ना, हे खूप सुंदर आहे आणि खूप वेगवेगळ्या डिझाईन मध्ये आपण बुट्टी वर्क पाहणार आहोत. ही आपण आजचा हा पहिलाच क्लास आहे बुट्टी वर्कचा. यानंतर आपण सर्व जेवढ्या काही बुट्टी वर्क आहेत ना, ते सर्व आपण पाहणार आहोत. अल्टरनेट आपण एक दिवस स्टिच पाहूया, एक दिवस बुट्टी वर्क पाहूया, म्हणजे तुम्हाला पण बोर व्हायला नको तेच तेच परत परत. त्यामुळे अल्टरनेट आपण आता यानंतर शिकणार आहोत. हे बघा, इथे पूर्ण कव्हर झालेलं आहे आपलं. त्यानंतर इथे गाठ मारून घेऊया. इथे आपले बुट्टी जेवढ्या काही बुट्टी आहेत इथे आपण शिकून झालेल्या आहेत. आता शेवटी गाठी नक्कीच मारायची आहे प्रत्येक बुट्टी झाल्याच्या नंतर, कारण की ती परत उकलणार नाही यासाठी. चला तर मग आजचा व्हिडिओ हा कसा वाटला हे नक्कीच कमेंट करून सांगा. आणि प्लीज चॅनल सबस्क्राईब ही नक्कीच करा. आज जेवढ्या काही बुट्टी वर्क झालेले आहेत ते नक्कीच ट्राय करा.